मित्रांनो, शर्मा नावाचा एक ब्राह्मण एका छोट्या गावात राहत होता आणि एके दिवशी त्याने एका श्रीमंत शेतकऱ्यासाठी विधी केला, ज्याने त्याला एक बकरी भेट म्हणून दिली. तो शेळी पाठीवर घेऊन गावी परतत असताना 3 बदमाशांनी त्याला पाहिले. बदमाशांना भूक लागली होती आणि त्यांना बकरीला जेवण म्हणून शिजवायचे होते, म्हणून त्यांनी ब्राह्मणाकडून शेळी काढून घेण्याची योजना आखली. ब्राह्मणाला घाबरवण्याची योजना अशी होती की तो बकरी सोडून पळून गेला. हे करण्यासाठी एका बदमाशाने वाटेत ब्राह्मणाला भेटले आणि विचारले की ब्राह्मणासारखा धार्मिक माणूस कुत्रा का घेऊन जात आहे. ब्राह्मण रागावतो आणि गयाला घेऊन पुढे जातो. दुसऱ्या बदमाशाने ब्राह्मणाला विचारले की त्याच्या खांद्यावर मेलेले वासरू का आहे, आणि ब्राह्मण पुन्हा आपला संयम गमावून निघून गेला. पण आता ब्राह्मण गोंधळून गेला होता आणि त्याच्या मनात संशयाचे बीज दाटले होते. शेवटी तिसरा बदमाश ब्राह्मणाला भेटला आणि त्याने शेळीचे नाव डुक्कर ठेवले आणि विचारले की एक पवित्र पुजारी अपवित्र डुक्कर का घेऊन जात आहे. यामुळे ब्राह्मण खूप चिंताग्रस्त झाला, कारण तो असा प्रश्न करू लागला की तो प्राणी खरोखरच एक राक्षस आहे का, ज्याने वेळोवेळी आकार बदलला. तो खूप घाबरला आणि त्याने बकरीला रस्त्यावर सोडून घरी पळ काढला. बदमाशांनी मग एकत्र येऊन तथाकथित उच्चशिक्षित ब्राह्मणाच्या मूर्खपणावर हस्तबकरा नेला. त्यानंतर त्यांनी आनंदाने मेजवानी दिली.